डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली एका चिमुकलीच्या हातून चिमुकलीसाठी न्यायाची मागणी। नराधम विजय खैरनारला कठोर शिक्षेची गर्जना। मालेगाव तालुक्यातील डोंगराडे येथे 4 वर्षीय यज्ञा जगदीश दुसाने या निरागस चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या संतापजनक प्रकरणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीने थेट रस्त्यावर उतरून न्यायासाठी जोरदार हाक दिली आहे। समितीच्या नेतृत्वाखाली एका चिमुकलीच्या हातून प्रतिकात्मक निवेदन देत चिमुकलीने चिमुकलीसाठी न्याय मागितला हा संदेश प्रशासनाच्या दारात जोरात उमटला। समितीने नवापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात प्रशासनाला निवेदन देऊन इशारा स्पष्ट दिला। नराधम विजय खैरनारला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही। 4 वर्षाच्या यज्ञावर अत्याचार करून दगडाने डोके ठेचून हत्या करणारा हा गुन्हा सामान्य नाही तर समाजमन हादरवणारा क्रौर्याचा कळस आहे। आरोपीने 1 महिन्यापूर्वी पीडितेच्या वडिलांशी झालेल्या वादाचा राग या भयानक पद्धतीने काढल्याचे उघड झाले आहे। घटना उघड होताच पोलिसांनी आरोपीला अर्ध्या तासात अटक केली असली तरी समाजाची मागणी आता एकच, सर्वोच्च कठोर उदाहरण ठरणारी शिक्षा। समितीने सरकारकडे पीडित कुटुंबाला सक्षम सरकारी अधिवक्ता देण्याची, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची आणि न्याय लवकर मिळवून देण्याची मागणी केली। समितीच्या निवेदनात ठामपणे नोंदविली आहे, अशी राक्षसी मनोवृत्ती महाराष्ट्रात सहन केली जाणार नाही। कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांचा थरकाप उडवणारी शिक्षा द्या। नवापूर पासून मालेगाव पर्यंत या घटनेने संताप उसळला असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा इशारा समितीने प्रशासनाला दिलाय। गोरकिशोर नगराडे, उमेश बापू पवार, रवींद्र गवडे, अजय चव्हाण, भावेश भदाणे, विजय पवार, विरल पंचाल, पठाण सैफुल्ला खान, कैलास सिरसाट, गिरीश सोनवणे, राहुल नगराडे, सुमित पवार, विक्की अहिरे, आकाश अहिरे, राहुल नगराडे, सचिन पेंढारकर, अंकेश वाघ, रवी भांबरे, सचिन नामदेव, महद संभाजी संदाणे, मनीष जावदत्त, योगे लाजरेस के गावित। नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय, चर्चा नवापूर, लोकशाहीचा बुलंद आवाज। संपादक गिरीश सोनवणे। मालेगांव डोंगराड़े यहाँ पर जो ये घटना घड़ी है ये बहुत दुखदायी घटना है। इसकी वजह से पूरे महाराष्ट्र में महिला और बच्चे सभी बहुत दुख में, सदमे में। मैं चाहूँगा सरकार को कि इस तरह की घटना आगे ना हो और पुलिस जो है प्रशासन, इन्होंने आधे घंटे में इस अपराधी को पकड़ के बहुत अच्छा काम किया है। लेकिन मैं सरकार से ये गुजारिश करूँगा कि जो अपराधी है इसे जल्द से जल्द इस तरह से सज़ा देनी चाहिए कि ये सज़ा देखते हुए इसके आगे कोई ऐसा काम करने की हिम्मत ना करे। ये मेरी सरकार से विनंती है। आज 20/11/2025 रोजी आम्ही माननीय तहसीलदार यांना एक निवेदन सादर करत आहोत। पण निवेदन ते एक गंभीर विषयावरती आहे। 3 वर्षाची आज्ञा जगदीश दुसाने ह्या मुलीबरोबर अमानवीय कृत्य करण्यात आले। तिची काही चूक नसताना त्या हरामखोराने त्या मुलीला तिच्यावर अत्याचार करून आणि तिला डोक्यामध्ये दगड घालून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। तर कुठेतरी त्या गोष्टी बघून आमचा देखील कुठेतरी एक मानसिक आम्हाला त्रास झाला होतो की या अशा पद्धतीने घटना का होत आहेत। त्याच्यासाठी शासन महिलांसाठी किंवा या गोष्टींसाठी किती कटिबद्धता आहे ते दिसतं। प्रशासनाने देखील या विषयावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये एक अधिवक्ता शासनाकडून नेमून त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। म्हणून प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी ही मी विनंती करतो। येथे जी घटना घडली, अतिशय कोवळ्या बालिकेवर 3 वर्ष तिचं वय होतं, अशा बालिकेची बलात्कार करून आणि दगडाने ठेचून मारून निर्घृण हत्येची झाली। संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत त्या प्रतिक्रिया बघून स्वाभाविकच आहे एक मानवी मन हळहळल्याशिवाय राहत नाही। मित्रहो, भारतीय संस्कृती अशी नाहीये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडते ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये जे नियम होते, ज्या सजा होत्या, त्यामध्ये अशा केसेसमध्ये छत्रपती शिवरायांनी प्रत्येक या महिलांच्या अपमानजनक वागणुकीसाठी चौरंगा करण्याची सजा ठेवलेली होती।
मी तर म्हणतो शासनाने जर असे बिनधास्तपणे करून मोकळे होतात, यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्ट चालून सुद्धा काही होत नाही आणि ते बिनधास्तपणे फिरत असतात, तर यासाठी काहीतरी वेगळा असा प्रदत्त विधिनियम केला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये समाधान नव्हे तर समाजामध्ये एक सामाजिक धाक निर्माण झाला पाहिजे, असं मला या प्रसंगी वाटतं. तर खऱ्या अर्थाने त्या लहान बालिकेला श्रद्धांजली ठरेल. निवेदनं तर सर्वीकडे दिले जातील, परंतु निवेदन दिल्यानंतर सर्व शांत झाल्यावर त्या कुटुंबावर जी बितली आहे, एकूणच स्त्री असुरक्षित आमच्या राज्यामध्ये झाले, ही भावना सगळ्याच्या स्त्रियांच्या मनामध्ये आली आहे आणि तिच्या सुरक्षिततेसाठी असा कडक नियम केला पाहिजे की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र बदनाम होता कामा नये आणि भारतीय संस्कृती